की हे जर क्वेश्चन पेपर केले ना तर तुम्हाला, मला नाही वाटत की तुम्हाला काही इतर काही गोष्ट करायची गरज पडेल. म्हणजेच तुम्हाला लक्षात घ्या 90 प्लस, लक्षात घ्या 90 प्लस जो आपण म्हणतो ना स्कोर, तर याचा तुम्हाला फायदा होईल. आले लक्षात? 90 प्लस स्कोर पर्यंत पोहोचतो माणूस. मी एक एक मुद्दा व्यवस्थित देतोय तुम्हाला, इतर काही करायची गरज नाही. उदाहरण समजा आता मराठी भाषा गौरव दिन जर ते म्हणत आहे, तर फक्त का 27 फेब्रुवारी लक्षात ठेवून फायदा नाही ना आपला. कोणाच्या प्रित्यर्थ दिला जातो, कोणाची जयंती असतात म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. हा एक कधीपासून साजरा केला जातो, बरोबर आहे, ते व्यक्ती कोण आहे, आले ना लक्षात? हे एक. त्यानंतरचा प्रश्न बघा इथे, अभिजात भाषा नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय असतं अभिजात भाषा म्हणजे काय, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, मराठी भाषा अभिजात भाषा आहे का, यांनी नाही हा शब्द वापरलेला आहे. नाही हा शब्द लक्षात घ्या. नाही म्हणजेच कुठली नाही यामध्ये. उत्तर जर बघितलं गुजराती, फक्त नाही म्हणून होईल का, नाही. मग एकूण किती भाषा आहे ते विचारलं जाईल तुम्हाला. पहिला दर्जा कोणत्या भाषेला मिळालेला आहे ते विचारलं जाईल तुम्हाला, बरोबर आहे. मग महाराष्ट्राची जी मराठी आहे ही कितवी भाषा आहे हे विचारलं जाईल. 7वी आहे, 8वी आहे, 10वी, 11वी, एकूण भाषा किती येतं तुम्हाला, ज्या दर्जा मिळालेला आहे भारतामध्ये 11 भाषा. म्हणजे इतकं सारं समजणं महत्वाचं आहे. म्हणजे येणारा प्रश्न तुमचा याच्या व्यतिरिक्त सुटेल का, नाही ना. आणि त्यातही कोणत्या भाषेला कोणत्या वर्षी दर्जा मिळाला हे महत्वाचं पण आहे. जोड्याला विचारलं तर, कारण इकडे तुम्हाला भाषा विचारेल आणि इकडे वर्ष. योग्य अयोग्य जोडी ओळखा. अरे लगा उपराष्ट्रपती हे कसे आलेत लक्षात घ्या. त्याचं विश्लेषण काय म्हणतात, तुम्ही आजपर्यंत नसन केला तसा अभ्यास, बरोबर आहे. असा अभ्यास नाही केला ना कधी कुणीच. पोलीस भरतीच्या लेवलला काय असतं ना अभ्यास, ह्या असा असतो विश्लेषण. प्रश्न थ्रू टॉपिक पर्यंत कसं जाता येईल आपल्याला. आता सर्वच विषय येईल यामध्ये, ना जॉग्राफी, ना पॉलिटी, ना हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, असं नाहीये. सर्वच विषय आता मर्ज होणार. प्रश्न आला, प्रश्नाचं विश्लेषण. म्हणजे एका प्रश्नावर तुमचे 4 प्रश्न कसे तयार होतात, 4 नाही 10, जेवढे होईल तेवढे. लक्षात घ्या. आता बघा उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपती ही काय आहे हे लक्षात महत्वाचं आहे. बघा उपराष्ट्रपतीचा विचार केला तर आपण कार्यकाळ, यांचा कार्यकाळ येतो तो 5 वर्षात. हा एक, त्याचा कार्यकाळ 5 वर्षाचा आलेला आहे, बरोबर आहे. मग त्यांची निवड लक्षात घ्या. मग त्यांचं कलम 89, आता भारतीय आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 89च्या अंतर्गत लक्षात घ्या, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. हे विचारलं जातं राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात, उत्तर उपराष्ट्रपती. कोणत्या कलमा अंतर्गत त्यांना नेमणूक केली जाते, ते येतं कुठली, इकडे समजा. तर कोणत्या कलमा अंतर्गत विचारलं जातं, ते कलम 89, बरोबर आहे. अशा पद्धतीने त्याचं विचारलं जातं. मग लक्षात घ्या कलम 89 अंतर्गत, 89 अंतर्गत त्याचं स्थान आलेलं असतात. ते लक्षात घ्या की भारताचे उपराष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे, राज्यसभेचे अध्यक्ष. आले लक्षात? आता स्थान कलम 89 पाठ करा बरं. आता हे रोजच्या रोज मी रिव्हिजन घेणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे आता हे खरं जो इथपर्यंत जे याचं ना आता खरं सुरू झालेलं आहे तुमचा टर्म. इथून पुढे आता क्वेश्चन पेपरद्वारेच आहे. म्हणजेच लक्षात घ्या त्याचा कार्यकाळ कव्हर झाला तुमचा 5 वर्ष. त्यानंतर कलम 89 भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात, हे एक महत्वाचं. त्याच नंतर लक्षात घ्या की यांचा कार्यकाळ 5. मग यांची निवड कशी होते, उपराष्ट्रपतीची निवड मग राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांमधून निवड केल्या जाते. म्हणून लिहायची निवड, यांची निवड राज्यसभा व लोकसभा सदस्यांमधून, राज्यसभा व लोकसभा सदस्यांमधून निवड केली जाते. आलेला हा दुसरा मुद्दा त्यातला. त्यानंतर लक्षात घ्या पुढे येतं की भारताचे राष्ट्रपती, मग आता जे उपराष्ट्रपती आहे हे कितवे उपराष्ट्रपती आहे, 14वे. लक्षात घ्या भारताचे हे, भारताचे 14वे उपराष्ट्रपती. भारताचे 14वे उपराष्ट्रपती कोण आहे, जगदीप धनगड. आले लक्षात.
जगदीप हे 14वे उपराष्ट्रपती. मग आता पहिले कोणते होते म्हणून लक्षात घ्या. आता पहिले जर पहिले होते कोण होते? राधाकृष्ण. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण येतात. ठीक आहे, डॉक्टर राधाकृष्णन केलं तरी चालेल. डॉक्टर राधाकृष्णन पहिले उपराष्ट्रपती, बरोबर. पहिले उपराष्ट्रपती येतं जगदीप आपला डॉक्टर राधाकृष्णन. मग त्यांचा कार्यकाळ म्हटला तर त्यांचा कार्यकाळ जर विचार केला आपण तर त्यावेळेस 52 ते 62 पर्यंतचा येतं, बरोबर आहे. 1952 ते 1962 पर्यंतचा त्यांचा कार्यकाळ आलेला आहे. ठीक आहे, हे पहिले आलं लक्षात. मग याच नंतर हेच राष्ट्रपती पण झाले भारताचे. हेच भारताचे राष्ट्रपती पण झालेले आहे. ठीक, भारताचे राष्ट्रपती. मग 62 जो त्यांचा काळ होता, बरोबर आहे, 52 ते 62 पर्यंतचा. आलं लक्षात. मग त्याच नंतरचा पूर्ण जो काळ होता त्याच नंतर त्यांचं झालेलं म्हणजे 62 ते 67 पर्यंत हे राष्ट्रपती पण राहिलेले आहे. म्हणजे विचार करा, 1962 ते 1967 पर्यंत हे राष्ट्रपती सुद्धा राहिलेले आहेत. समजा म्हणजेच बघा, हा मुद्दा इथे क्लिअर झाला एक. त्यानंतर 14वे राष्ट्रपती धनगड आलेले, बरोबर आहे. म्हणजे जगदीप धनगड जे होते 14वे राष्ट्रपती. मग यांची तारीख जर म्हटलं ना तर बघा कुठल्या तारीख आजही पदावरती आहे हे, बरोबर. मग याची निवड कोणत्या दिवशी झाली तर ते तारीख येतं 11 ऑगस्ट 2022 ला. लक्षात घ्या, हे 11 ऑगस्ट 2022 पासून या पदावरती आहे ते आता. म्हणजे अजून कार्यकाळ संपलेला नाहीये, समजलं. मग याचा कार्यकाळ जर विचार केला आपण तारीखनुसार तर 22 पासून ते 27 पर्यंत नाही. आले लक्षात. म्हणजे आज हे राष्ट्रपती आहे, ह्या पदावरती आहे.